संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस। पलूस तालुक्यात विकासाचा महायज्ञ, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते 5.5 कोटींच्या कामाचा शुभारंभ। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून आणि सांगली जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या विशेष पाठपुराव्यातून 285 पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघासाठी मोठा विकास निधी मंजूर झाला आहे। या अंतर्गत पलूस तालुक्यातील 19 गावांमध्ये जिल्हा नियोजन व 25-15 योजनेतून तब्बल 5 कोटी 50 लाख रुपयांच्या विकास कामाचा भूमिपूजन लोकार्पण सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या शुभ हस्ते आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाडे यांच्या अध्यक्षतेखाली या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी तालुक्यातील विविध गावांमध्ये रस्ते, जलसुविधा आणि नागरी सोयी सुविधांच्या कामांचा धडाका पाहायला मिळाला। या दौऱ्यात नागराळे गावासाठी 1 कोटी 10 लाख, आमनापूरसाठी 90 लाख, संत गावासाठी 80 लाख आणि अंकलखोप गावासाठी 80 लाख रुपयांच्या निधीतून रस्ते व जनसुविधांची कामे मार्गी लावण्यात आली। मोराळे गावात 66 लाख तर नागठाणे येथे 30 लाख रुपयांच्या कामांचे उद्घाटन झाले। धनगाव, सावंतपूर, बांबवडे आणि रामानंद नगर या गावांमध्येही रस्ते काँक्रिटीकरण व दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे। तुपारी, घोगाव, दुधोंडी, पुणदी, सांडगेवाडी आणि सूर्यगाव यासारख्या गावांमध्ये जनसुविधा अंतर्गत प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले। या विकास सोहळ्याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितलं की ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सुसह्यता आणण्यासाठी हा निधी खर्च केला जात आहे। या कार्यक्रमाला सांगली जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र चौगले, पलूस तालुका भाजप अध्यक्ष मिलिंद पाटील, शहराध्यक्ष संदीप मोरे, युवा नेते प्रशांत दमामे, नितीन इंगवले, सरपंच संदीप पाटील, प्रकाश मांगलेकर, युवराज कुराडे, कपिल सूर्यवंशी, गोरख सूर्यवंशी, पोपट सपकाळ, संजय पवार, पांडुरंग सपकाळ, शशिकांत पाटील, सरपंच सागर पाटील, किरण बनसोडे, आशिष चव्हाण, आकाराम पाटील, शिवाजी तातुगडे, सुरेश पाटील, अनिल मोहिते, चेतन पाटील, दीपक पाटील, पूनम पाटील, सरपंच संजय जाधव, श्रीकांत निकम, तानाजी भोई, सागर सूर्यवंशी, तुषार पाटील, भानुदा सूर्यवंशी, सरपंच प्रल्हाद जाधव, माजी सभापती दीपक मोहिते, रवींद्र सनके, दीपक मदने, पंकज पाटील, बाबासो जाधव, सागर जाधव, सरपंच जालिंदर जाधव, सतीश जाधव, वासुदेव चव्हाण, निलेश पाटील, अक्षय कोळी, अंकुश पाटील, प्रवीण पाटील, मच्छिंद्र कारंडे, वसंत पवार, धनाजी पाटील आणि घोलप मोराळे यांच्यासह तालुक्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुक्यात झालेल्या या मोठ्या प्रमाणावरील कामांमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं असून या विकास कामांच्या माध्यमातून पलूस तालुक्याच्या प्रगतीला नवी गती मिळणार आहे।